उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। पार्थ पवारांवरील आरोपांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट। फरीदाबादमधल्या डॉक्टर मुजम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। 9 जणांचा मृत्यू, 29 जखमी। दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरचे 200 डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती। फरीदाबादच्या जैश मॉड्यूल प्रकरणी एटीएसचा कसून तपास। डॉक्टर शाहीन 40हून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात। बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी एनडीएच्या नेत्यांची आज बैठकीची शक्यता। बिहारमध्ये एनडीएला 202 जागी यश, तर महागठबंधनचा अवघ्या 35 जागांमध्ये सुपडा साफ। बिहारमधल्या पराभवानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला। बिहारची निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती, अशी राहुल गांधींची टीका। पक्ष काय भूमिका घेणार याची उत्कंठा। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 गटात राडा। 2 गटातील हाणामारीत 3 जण जखमी, तर वाहनांचं नुकसान। मी कट्टर भाजप समर्थक। बिहारमधील भाजपच्या विजयाचं अभिनंदन। अभिनेत्री निवेदिता सराफांचं ठाण्यात वक्तव्य। 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकलं 32 चेंडूंमध्ये वादळी शतक। एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये यूएई विरुद्ध ठोकल्या 42 चेंडूमध्ये 144 धावा। पहिल्या टी20 मॅचमध्ये भारताचा 148 धावांनी मोठा विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।